नमस्कार, मी पल्लवी. चला म्हटलं रिमझिम पाऊस चालू आहे. आता खिचडी, वरण भात काहीतरी असलं की त्याबरोबर काहीतरी असं छान चटपटीत खावंसं वाटतं. तुम्हाला होतं का? असं मला सुद्धा होतं. चला म्हटलं आज खिचडी नाही आहे पण वरण भात आहे, त्याच्याबरोबर मस्त झणझणीत मिरच्या बनवूयात. तर सोप्या आणि सिंपल पद्धतीत तुम्हाला तळलेल्या मिरच्यांचे भज्जे शेअर केलेले आहेत. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता नक्की कमेंटमध्ये कळवा. चला मग झटपट तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी जिरे टाकले. तुम्हाला आवडत असेल तर लसूण घाला ठेचून, पण मला मिरच्याच्या भज्याला लसूण आवडत नाही, त्यामुळे मी टाकलेलं नाही. आता हे पीठ कसं भिजवायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही. घट्ट झालं तर मिरच्याला जास्त बेसन पीठ पकडतं आणि ते खायला छान लागत नाहीत, चविष्ट लागत नाहीत आणि सॉफ्टसुद्धा होत नाही. पण पीठ जर असं मिडियम छान भिजवलं, चमच्यावरती एक लेअर बसल असं हे पीठ भिजवायचं, म्हणजे कसं मिरच्या तुमच्या छान मऊ मऊ होतात आणि मस्त चवीला सुद्धा छान लागतात. आता बेसन पीठ छान भिजवलेलं आहे. इकडे मिरच्या धुवून पुसून ठेवलेल्या आहेत, कारण ओल्यासुद्धा घेता येणार नाही, त्याला आपल्याला मीठ लावायचे त्यामुळे. तर हे बघा, आता असं छान बेसन पीठ मिक्स केलेलं आहे. चमच्यावरती एक लेअर बसते, म्हणजे मग आपल्या मिरचीवर सुद्धा अशी एकच लेअर बसली पाहिजे. बेसन पीठ जर घट्ट झालं तर मग कसं त्या गुठळ्या धरल्यासारख्या होतात मिरच्या आणि चवीला सुद्धा छान लागत नाहीत आणि मऊ सुद्धा होत नाहीत, कडक होतात. त्यामुळे बेसन पीठ भिजवताच या पद्धतीने भिजवायचं आणि 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. पातळ जर बेसन पीठ दळलेलं असेल तर मग तुम्ही लगेच बनवायला घेऊ शकता, पण माझं बेसन पीठ थोडंसं जाडसर दळून आलेलं होतं, म्हणून मग म्हटलं चला 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत मिरच्या कट करून घेतल्या होत्या अगोदरच आणि आता त्यामध्ये भरायचं मीठ. आता मीठ भरलं की मिरची कशी तिखट लागत नाही, तसंही या मिरच्या जास्त तिखट नसतात. लवंगी मिरची जी आहे ती भलतीच तिखट असते, पण ज्यांना खूप तिखट आवडतं ते त्याच मिरच्या वापरतात, पण मला ती मिरची बिलकुल आवडत नाही. मला ही मिरची आवडते कारण ही बिलकुल तिखट नसते, असते पण थोडी कमी प्रमाणात असते. आता चला, काही मिरच्यांना कट तर राहिला होता मध्ये मध्ये, तर मग मी परत मीठ टाकता वेळेस मारून घेतला आणि मस्त त्यामध्ये मीठ भरलं आहे बरं का. तर आता तुम्ही मिरच्या निवडता वेळेस कसं जास्त अशी ही मिरची निवडायची नाही, म्हणजे पकलेली मिरची निवडायची नाही. थोडीशी अशी कवळी घ्यायची, म्हणजे कशी अजून तिखट कमी लागतं आणि चवीला सुद्धा छान लागतं. आणि देठ असतील मिरचीला तर अगदीच चांगलं बरं का. पण मी कसं आहे, फ्रीजला मिरच्या ठेवायच्या असतात ना, मग अगोदरच देठ काढून ठेवते आणि डब्यात भरून ठेवते, त्यामुळे माझ्या मिरच्यांना देठ नाही. पण ताज्या आणि देठाच्या मिरच्या असल्या तर मग काय अजूनच भारी की. चला मग आता मिरच्यांमध्ये मीठ भरलेलं आहे. आपलं बेसन पीठसुद्धा 5-10 मिनटं रेस्ट झालेलं आहे. आता मिरच्या बनवायला घेऊया. सगळ्यात अगोदर टाकलं कढईमध्ये तेल. आता आपण कसं रोज रोज काहीतरी असं पावसाळ्यात नवीन नवीन खायला असलं की जेवायची इच्छा होते आणि भज्जे कसं नेहमीच बनवत असतं, कांदा भजी असो किंवा रेग्युलरचे भज्जे असो, पण म्हटलं चला आज वरण भात आहे. खिचडी जरी असली काय आम्ही अशा मिरच्या बनवत असतो बरं का. भज्यांपेक्षा आम्हाला ह्या मिरच्या जास्त आवडतात, पण म्हटलं आज वरण भाताबरोबर या मिरच्या बनवायच्या, म्हणून मग काय टाकल्या बेसन पिठात आणि मस्त एक एक करून तेलात सोडायची. आता मला अगोदर वाटलं की मी असं चमच्यानेच काम भागवू शकते, पण असं मला जमलं नाही. आता चमच्याने त्या भिजवून घेतल्या, पण टाकायलाच जमत नव्हत्या, कारण मिरच्या कशा लांब लांब असतात ना, त्यामुळे मग त्या चमच्यामध्ये बसतच नव्हत्या. मग काय भरवाच लागला हात आणि मग काय एक 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 बुडवले आणि तेलामध्ये सोडले. आता बेसन पीठ कसं जास्त घट्ट भिजवलं नव्हतं, म्हणून थोडासा तडतड आवाज येत होता, कारण त्यामध्ये मीठ भरलेलं होतं आणि मीठ ते तेलात मिसळलं की मग जास्तच आवाज येतो मिरच्यांचा. म्हटलं असू द्या, पण आपली मिरची कशी सॉफ्ट झाली पाहिजे, खायला अशी कडक नाही झाली पाहिजे. जास्त बेसन पीठ लागलं, घट्ट झालं की मग कशी मिरची अशी घट्ट बेसन पिठामुळे जास्त कडक होते आणि चवीला छान लागत नाही. त्यामुळे बेसन पीठ पातळ असलं की मग कशी मिरची सॉफ्ट होते आणि खायला चवीला छान लागते. आता मस्त कमी गॅसवर हाय टू मिडियम करायची फ्लेम आणि छान या मिरच्या लाल होईपर्यंत तळायच्यात. आता हळदीमुळे बघा किती छान अजून कलर आला होता या मिरच्यांना. असं बघितलं की असं वाटत होतं खावा. आणि वरतून कालपासून रिमझिम पाऊस चालू आहे. आत्ता थोडासा कमी झाला आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे पाऊस. तर आज कालचा व्हिडिओ आहे हा रात्रीचा, आज तुम्हाला शेअर करत आहे बरं का. चला मग मिरच्या छान लाल तळलेल्या आहेत. तर तुम्ही कसल्या पद्धतीने मिरच्या बनवता नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा मिरच्या कधी बनवल्या होत्या की नाही नक्कीच सांगा बरं का. चला मग आजची ही मिरच्यांच्या भज्याची रेसिपी आवडली असेल तर नवीसरता लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन आला असाल चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करून जा बरं का. मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत भेटल तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय.
मस्त खा आणि स्वस्त राहा. पण शेवटी मिरच्या बघायच्या राहिल्या ना, तुम्हाला मिरची मी फोडून दाखवणार आहे शेवटी की किती छान सॉफ्ट झाली होती. तर अगोदर आता तळून घेतल्यात आणि उरलेल्या पिठाचं काय करायचं, भज्जे काढायचे, म्हणजे फिक्के भज्जे बरं का. लहान मुलं एवढे आवडीने खातात ना, आणि हे जे मिरच्यांच्या उरलेलं पीठ असतं ना, ते भज्जे एवढे छान लागतात ना खायला. त्यामध्ये फक्त मीठच असतं, पण ते काय की या भाज्यांपेक्षा ते चविष्ट लागतात. कमी प्रमाणात करतोत म्हणून की काय, पण चवीला खूप छान लागतात. तर चला, मग शेवटी मी उरलेल्या पिठाचे भज्जे बनवले. पण तुम्हाला असे भज्जे बनवायचे नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा कांदा चिरून टाका आणि तिखट टाका आणि त्याचे मस्त आपले रेग्युलरवाले भज्जे बनवून घ्या. चला मग आपले मिरच्या आणि फिक्के भज्जे तयार झालेले आहेत. तर हे बघा, मस्त अशी सॉफ्ट अशी मिरची तयार झाली होती आणि बेसन पिठाचा पातळ थर लावल्यामुळे मिरचीसुद्धा मधातून खूप छान तळून निघते बरं का. तर चला, अजूनसुद्धा सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत एकदा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.